मुलांनो, आपण यशल मराठी अर्थात द्वितीय भाषा मराठी सत्र पहिले अक्षर लेणी अभ्यासपत्रिका पहिली या अभ्यासपत्रिकेच्या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. या अभ्यासपत्रिकेतील तिसरा जो पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. या पाठाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या पाठाला आपण सुरुवात मागच्या दशकामध्ये आपण केलेली आहे. या पाठातल्या आपण चौथ्या मुद्द्याचा आपण विचार केलेला आहे. अभ्यासक्रमामध्ये वैचारिक व नैतिक मूल्ये असावीत. विद्यापीठाने जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे, जो निर्धारित केलेला आहे, तो अभ्यासक्रम कसा आहे, त्या अभ्यासक्रमाची जडणघडण कशी झालेली आहे, तो अभ्यासक्रम महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून त्या विद्यार्थ्यास पोषक आहे का, याची शहानिशा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली पाहिजे. अशा प्रकारची शहानिशा किती विद्यार्थी करतात याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी करत नाहीत तर का करत नाहीत? विद्यापीठ कमी पडत आहे की आजचे महाविद्यालयीन विद्यार्थी कमी पडत आहेत, याचा सुद्धा साकल्याने समग्रपणे आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. विद्यापीठातली अभ्यासक्रम तयार करणारी डिझायर करणारी जी मंडळी आहेत, विद्यार्थी हा केंद्रीभूत घटक ठेवून अभ्यासक्रम तयार करतात. परंतु त्या अभ्यासक्रमाकडे किती विद्यार्थी पाहतात, किती विद्यार्थी डोकावून पाहतात, याचाही विचार होणं गरजेचं आहे. म्हणून आजचा विद्यार्थी हा कशा पद्धतीने तो असला पाहिजे. आजच्या विद्यार्थ्याचं लक्ष महाविद्यालयामध्ये सुद्धा असलं पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर त्या विद्यार्थ्याचं लक्ष विद्यापीठामध्ये सुद्धा असलं पाहिजे. विद्यापीठामध्ये अभ्यासक्रम कोणता लावत आहे, अभ्यासक्रम कधी बदलत आहे, बदलला तर अभ्यासक्रम कोणकोणते घटक कोणकोणते वेचे लावले जात आहेत, आणि ते वेचे कितपत विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये कामी येणार आहेत, याचा विचार आजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. त्यानंतर 5 क्रमांकाचा मुद्दा आहे आजच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक व वैचारिक पातळी खालावणे. आजचा जो विद्यार्थी आहे तो आजचा विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे का? आजचा विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी कोणते प्रयत्न करत आहे? ज्या महाविद्यालयामध्ये ज्या विद्यापीठांतर्गत जे शिक्षण घेत आहे, ज्या वर्गाचं शिक्षण घेत आहे, जो मूल्य विचार तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे, तो खरंच करत आहे का? वर्गामध्ये नियमित येतो का, रेग्युलर येतो का? जे काही अभ्यासक्रमासाठी ज्या विषयासाठी जी काही पुस्तकं आहे विद्यापीठाने निश्चित केली नेमलेली आहेत, त्या संदर्भकर्त्याचा तो आधार घेतो का, तो मुळातून वाचतो का, याचा विचार झाला पाहिजे. म्हणून आजचा विद्यार्थी आहे, आजच्या विद्यार्थ्याची खरंच बौद्धिक व वैचारिक पातळी यामुळेच खालावत चाललेली आहे. आजचा विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणाकडे, विद्यापीठ शिक्षणाकडे थोडं सुद्धा सजगपणे पाहत नाही, अभ्यासक्रम समजून घेत नाही, महाविद्यालय रेग्युलर येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 मांडलेला हा विचार आज सुद्धा जशाच तसे लागू पडतो. 1952 मध्ये कशा प्रकारची परिस्थिती होती मुलांनो, आज 2020 आहे. आज तर परिस्थिती पूर्णपणे बदलून गेलेली, खालावलेली आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत हयात जर राहिले असते तर त्यांना प्रचंड मोठा मनस्ताप झाला असता, प्रचंड मोठा मनस्ताप झाला. वेगवेगळी महाविद्यालय विद्यापीठे ही कोणासाठी आहेत? विद्यार्थ्यासाठी आहेत, तरुणासाठी आहेत, तरुणांच्या हितासाठी आहे, तरुणांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आहे, सर्वांगीण उन्नतीसाठी आहेत. आणि आज विद्यार्थी काय करत आहेत मुलांना? आजच्या विद्यार्थ्याची बौद्धिक वैचारिक पातळी घरी बसून वाढणार नाही. घरी बसून कशी वाढली? काहीच न प्रयत्न करता
अभ्यास न करता, वर्गामध्ये उपस्थित न राहता वैचारिक पातळी कशी वाढेल मुलांना? वैचारिक पातळी ही स्वतःच्या प्रयत्न वाढत नसते मुलांना. वैचारिक पातळी ही शिक्षकामुळे, शिक्षकाच्या अध्यापनामुळे, प्राध्यापकाच्या अध्यापनामुळे, वाचनामुळे, व्याख्यानामुळे, जे वेगवेगळे वादविवाद स्पर्धा, या सर्वच गोष्टीच्या अनुषंगाने ही वैचारिक पातळी वाढत असते मुलांना. काहीच न करता, अभ्यास न करता, वाचन न करता, महाविद्यालयात न येता वैचारिक पातळी कशी वाढणार नाही मुलांना? त्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न करणं गरजेचं आहे. याचाही विचार या घटकाच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे, होणं गरजेचं आहे. 6 क्रमांकाचा मुद्दा आहे, आजच्या तरुणांनी वेळ न घालवता ज्ञानाचा शोध घ्यावा. हा पाठ खरंच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा पाठ आहे. या पाठाचा जे विद्यार्थी मुळातून अभ्यास करतील, हा पाठ विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार आणि उकार देणार आहे. विद्यार्थ्याच्या जीवनाला कलाटणी देणार आहे. मुलांना, आजच्या तरुणांनी वेळ न घालवता ज्ञानाचा शोध घेतला पाहिजे. आजच्या विद्यार्थ्याकडे प्रचंड असा वेळ मोकळा आहे. प्रचंड वेळ आहे मुलांना. पण तुम्हाला जो वेळ आहे, त्या उपलब्ध वेळेचा विनियोग तुम्ही कशा पद्धतीने करता? ज्ञानासाठी करता, शिक्षणासाठी करता, विचारासाठी करता, का बुद्धीचा विकास होण्यासाठी करता? कशासाठी करता? का विनाकारण वायफळ वेळ घालवता मुलांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आजच्या तरुणांनी, विद्यार्थ्यांनी इतर तर वेळ न घालवता त्यांनी जो काही वेळ आहे तो ज्ञानाचा शोध घेण्यासाठी घातला पाहिजे. वेळ घातला पाहिजे. कारण मुलांनो, सध्या जे काही तुमचं वय आहे, हे वय ज्ञान ग्रहण करण्याचं वय आहे, ज्ञान मिळवण्याचं वय आहे, माहिती आत्मसात करण्याचं हे वय आहे. आणि हे वय, ही वेळ गेल्यानंतर पुन्हा वेळ येत नाही मुलांना. ज्या वयामध्ये ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी करणं उचित असतं मुलांना. तरच तुमचं व्यक्तिमत्व विकसित होऊ शकतं, तरच तुमचं व्यक्तिमत्व डिझायर होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. आजच्या तरुणांनी वेळ न घालवता ज्ञानाचा शोध घ्या. आजचे जे विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थी आपला जो वेळ आहे त्या वेळाचा उपयोग ज्ञानासाठी करतात, माहितीसाठी करतात, किंवा एखादा अधिकारी होण्यासाठी वेळ घालवतात. याचा विद्यार्थी सैरभैर धावायला लागलेला आहे. इतक्या त्याला सुविधा मिळायला लागलेल्या आहेत. त्या सुविधेमुळे तो बिघडत चाललेला आहे. काही थोडेफार जर विद्यार्थी सोडले तर सर्वच विद्यार्थी स्वैर आणि भैर मोकार आणि मोकाट फिरायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांना वेळ काय असते, आपल्या जीवनामध्ये वेळेचं किती महत्त्व आहे, त्याचं काही देणं घेणं नाही. आणि जो काही वेळ आहे तो वेळ चुकीच्या कामासाठी, व्यर्थ निष्फळ मुलं घालवत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आजच्या तरुणांनी वेळ इतर कामासाठी, व्यर्थ आणि वायफळ कामासाठी न घालवता तो ज्ञानाचा शोध घेण्यासाठी घातला. किती विद्यार्थी अभ्यास करतात, किती विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मुलांनो, स्पर्धा परीक्षेची वेगळी तयारी करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या वर्गाचा जो अभ्यासक्रम आहे तो प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम, प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम हा स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून तो अभ्यासक्रम विकसित केलेला असतो, डिझायर केलेला असतो. आणि तुमचं सर्वच विद्यार्थी, जवळपास विद्यार्थ्यांना चुकायला गेलेलं आहे. सगळं तुमच्यापाशी आहे. तुम्हाला ते कळत नाही की तुमच्यापाशी जवळ काय आहे आणि काय नाही हे कळत नाही मुलांना. इतके विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत म्हणून तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, काका तकड सांगावला, अशा प्रकारची आजची सध्याच्या विद्यार्थ्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. किती विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला काही सोडत नाही. काय करतात काही प्रश्न मुलांना, हा मोठा प्रश्न आहे. एक तर महाविद्यालयामध्ये येत नाही, एक तर शाळेमध्ये जात नाहीत, वेळ घालवतात कुठं, कसं तरी ॲडमिशन घेतात. आणि मुलांनो, तुम्ही जर अभ्यास जर केलात, वाचन जर केलात, तुमच्या बुद्धीचा विकास होईल, आनंद मिळेल, सुख मिळेल.
या अशा प्रकारचा विचार या माध्यमातून मांडलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर असंच जर वेळ घालवले असते तर भारताची भारतरत्न झाली नसते. भारतरत्न झाले नसते ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना जेवण करायला सुद्धा अन्न मिळत होतं म्हणून पाव भाजी खाऊन, ब्रेड खाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 तास अभ्यास केलेला आहे. तुम्ही किती तास अभ्यास करता? किती तास अभ्यास करता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या सुविधा नव्हत्या, कोणत्या उपलब्धी नव्हती, कोणती स्पेशल खुर्ची नव्हती, टेबल नव्हता, फॅन नव्हतं, काही नव्हतं मुलांनो. आज तर तुम्हाला सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत मुलांनो. ग्रंथालय आहे, लायब्ररी आहे, स्वतंत्र रूम आहे, सर्वच गोष्टी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध सुविधा नसताना सुद्धा प्रचंड मोठी शिक्षणामध्ये क्रांती केलेली आहे आणि तो इतिहास निर्माण केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आजपर्यंत तरी मोडलेला नाही आणि पुढे भविष्यात सुद्धा कोणी मोडणार सुद्धा नाही. अशा प्रकारचा इतिहास, जगदविख्यात इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलेला आहे. मुलांनो, तुम्ही किती अभ्यास करता ते सुद्धा अवलंबून आहे. मुलांनो, अभ्यास जर करत नसाल तर तुम्ही काहीच होऊ शकणार नाही, काहीच बनणार नाही. इच्छा, आकांक्षा, स्वप्न कितीही जरी तुम्ही व्यक्त करत असाल, मांडत असाल, ती स्वप्न वास्तवामध्ये उतरू शकत नाहीत. ती स्वप्न वास्तवामध्ये उतरण्यासाठी अभ्यासच करायला लागतो. ज्ञानाची चिकित्सा, ज्ञानाचा शोधच घ्यावा लागेल. तेव्हाच तुमच्या मनातले स्वप्न साकार होऊ शकतात, डिझायर होऊ शकतात, अन्यथा होऊ शकत नाहीत. 7 क्रमांकाचा मुद्दा आहे, आजचे अध्यापक ज्ञान देण्यास असमर्थ, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. या मुद्द्याचा विचार प्रत्येक अध्यापक आणि प्राध्यापकांनी करणं गरजेचं आहे मुलांना. जे आजचे जे शिक्षक आहेत, आजचे जे प्राध्यापक आहेत, पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्ञान देण्यास ते समर्थ नाहीत, सक्षम नाहीत, पुरेसे नाहीत. का नाहीत मुलांनो? का देऊ शकत नाहीत? एखादा शिक्षक जर शिकवत नसेल, एखादा प्राध्यापक जर अध्यापन करत नसेल, पहा, त्याची विचारपूस आजचा विद्यार्थी करतो का? काही प्राध्यापक वर्गावर न जाताच अभ्यासक्रम संपला असं घोषित करतात मुलांना. तुम्ही जर रेग्युलर वर्गात, महाविद्यालयात जर उपस्थित राहिलात तर त्या प्राध्यापकाला काही न बोलता दररोज वर्गावर यावे लागेल मुलांना. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात ते काही चुकीचं काही बोलत नाहीत. आजचे जे काही इंग्रजी माध्यमाचे जे शिक्षक आहेत, त्यांना पुरेसा पगार मिळत नाही, त्यामुळे पोट भरत नाही. पोटात जर असेल तर त्याच्या ओठावर येऊ शकेल, त्याच्या गरजा जर भागत नसेल तो काय शिकवणार आहे? आणि दुसऱ्या बाजूला शिक्षकाला, प्राध्यापकाला गलिलट पगारी आहेत मुलांना. तर ते वर्गावर येत नाहीत, काही वर्गावर येत नाहीत, काही वर्गावर येतात, काही वर्गावर येण्यास तयार आहेत व काही वर्गावर येतात तर त्याचं ज्ञान कोणी घेण्यास तयार नाही मुलांना. इतकी म्हणजे मुक्त वातावरण अशा पद्धतीने झालेलं आहे मुलांना. त्यामुळे आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर शिस्त लावून घेणं गरजेचं आहे मुलांना. आजचे अध्यापक ज्ञान देण्यास असमर्थ असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात. त्यांचं निरीक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षकाच्या बाबतीत जे काही निरीक्षण आहे, जे अवलोकन आहे, ते अगदी सार्थ आहे मुलांना. तेव्हा ते मांडलेलं जे मत आहे, आज तर भयानक आणि भयावह अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुलांना. प्राध्यापकांना वर्गावर जाण्यास वेळ मिळत नाही आणि तुम्ही वर्गावर का जात नाही हे विचारायला सुद्धा कोणी वाली राहिलेला नाही. आणि तुम्ही का शिकवत नाही पहा असा प्रश्न मांडायला सुद्धा कोणी विद्यार्थी उपलब्ध नाहीत. अशा प्रकारची एक भयानक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती कशा पद्धतीने का निर्माण, याला कोण जबाबदार आहे? याला विद्यार्थी जबाबदार आहेत मुलांना. जी शिक्षण व्यवस्था जी मोडकळीस आलेली, जी डबघाईला जी आलेली आहे, त्याला जबाबदार विद्यार्थीच आहेत मुलांना. महाविद्यालय कोणासाठी आहे, प्राध्यापक कोणासाठी आहे, विद्यापीठ कोणासाठी आहे, याचा विचार विद्यार्थी पूर्णपणे विसरून गेले आहेत मुलांनो. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, युनिव्हर्सिटीची विद्यार्थ्यासाठी आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आहेत.
हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. कारण अशा पद्धतीची जाणीव विद्यार्थ्याच्या मनात जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा निर्माण होणार नाहीत. आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न, अनेक आव्हानं, अनेक समस्या निर्माण वाव फक्त विद्यार्थी देत आहेत मुलांना. विद्यार्थी देत आहेत. आणि आपण 8 क्रमांकाच्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. विद्यार्थी हक्कासाठी लढावेत. किती विद्यार्थी हक्कासाठी लढतात? माझे तास होत नाहीत, माझ्या तासिका होत नाहीत, आज माझा हा तास झालेला नाही, महाविद्यालयामध्ये आम्हाला या सुविधा मिळत नाहीत, महाविद्यालयामध्ये जी काही फी आकारली जाते, फीच्या संदर्भात असेल, महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा असतील, ग्रंथालय असतील, पुस्तकं मिळत नाहीत, अनेक प्रश्न आहेत मुलांनो. या प्रश्नासाठी किती विद्यार्थी लढतात? विद्यार्थ्यांना हक्कच माहीत नाहीत. विद्यार्थ्यांना कर्तव्य, शाळेत जर आलीत, महाविद्यालयामध्ये नियमित जर विद्यार्थी आले तर त्यांना हक्क कळतील, त्यांना अधिकार आणि कर्तव्य सुद्धा कळतील. मुलांना तुम्ही जर वाचन जर करत असाल तर तुम्हाला हक्क आणि कर्तव्य कळतील, अधिकार, राईट ऑफ ड्युटीज कळतील, अन्यथा काहीच कळणार नाही. मुलांना विद्यार्थी स्वतःच इतकं नुकसान करून घेत आहेत आणि समोरच्या व्यक्तींचं सुद्धा प्रचंड नुकसान होत आहे. विद्यार्थी हक्कासाठी लढावेत. किती विद्यार्थी हक्कासाठी लढतात? किती विद्यार्थी महाविद्यालय मोर्चे काढतात? किती विद्यार्थी विद्यापीठ मोर्चे काढतात? मुलांना तुम्ही वर्गात जर आलात तर तुमच्यामध्ये एक चळवळ तयार होईल, तुमच्या मुवमेंट तयार होईल, आत्मविश्वास तयार होईल, नेतृत्व कोण तयार करता येते मुलांना, अन्यथा करता येणार नाही. असे कितीही जर अशा प्रकारचे तुम्ही विचार जर ऐकला तर तुम्ही घडणार नाही मुलांना. म्हणून भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. म्हणून भावी जीवन जर तुम्हाला उभारायचं असेल, उत्तुंगाशी भरारी जर घ्यायचं असेल, ती महाविद्यालयामध्येच अशा प्रकारचे पैलू, अशा प्रकारचे संस्कार मिळू शकतात, अन्यथा मिळू शकत नाही. ते हक्कासाठी लढावेत. मुलांनो, अशा प्रकारचे ज्या चळवळी आहेत, जे आंदोलन आहेत, जे मोर्चे आहेत, किती विद्यार्थी काढू शकतात? समजा काढले तर किती विद्यार्थी नेतृत्व करू शकतात? नेतृत्वाचे गुण विकसित झाले पाहिजेत. कारण हे अशा प्रकारचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण गुण विकसित होण्यासाठी महाविद्यालयामध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि महाविद्यालयाचा अथवा विद्यापीठाचा अभ्यासक्रम कसा आहे याची चर्चा पण विद्यार्थ्याला करता आली पाहिजे मुलांना. अन्यथा तेरी बी चूप आणि मेरी बी चूप अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं मुलांना. ही जी खंत आहे आणि हा उच्च शिक्षण विचार मुलांना, हे उच्च शिक्षण आहे, हायर एज्युकेशन आहे. हे हायर एज्युकेशन हे क्वालिटीचं असलं पाहिजे, क्वांटिटीचं नसलं पाहिजे मुलांना. जोपर्यंत तुम्ही क्वालिटी तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये अशा प्रकारचे गुण विकसित होणार आहे, डेव्हलप होणार नाही. म्हणून विद्यार्थी हक्कासाठी लढा. विद्यार्थ्यांना आपले हक्क कोणते आहेत आणि आपल्या हक्कावर कशा प्रकारचा गदा येत आहे हेच कळत नाही. आणि आपण स्वातंत्र्यामध्ये जीवन जगत आहोत की गुलामगिरीमध्ये जीवन जगत आहोत हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळणं अवघड झालेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यासाठी हक्कासाठी किती लढत. म्हणून अशा प्रकारे महाविद्यालय हे अनेक पैलूंची एक शाळा आहे. महाविद्यालय संस्काराचं विद्यापीठ आहे. विद्यापीठसुद्धा संस्काराचं केंद्र आहे मुलांनो. अशा पद्धतीच्या माध्यमातून आजचा विद्यार्थी तयार होणे, आजचा निर्माण होणे गरजेचं आहे. आणि या पाठातला शेवटचा मुद्दा आहे, विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर अंकुश ठेवावा. विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर अंकुश ठेवावा. काय विद्यार्थी आजचे अंकुश ठेवतील? विद्यार्थी जर महाविद्यालयामध्ये रेग्युलर नेहमीच जर आले तर अंकुश ठेवतील. विद्यार्थी जर नियमितपणे शिक्षण घेतले तर विद्यापीठ अंकुश ठेवतील. सध्याच्या युगामध्ये धावपळीमध्ये, जागतिकीकरणामध्ये आजचा विद्यार्थी स्वतःवरच अंकुश, स्वतःवरला अंकुश त्याचा पूर्णपणे विसरलेला आहे. स्वतःवर अंकुश राहिलेला नाही. तो महाविद्यालयावर काय ठेवली, विद्यापीठावर काय ठेवली मुलांना? विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पाठ किती महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर अंकुश ठेवावा. विद्यार्थी सुद्धा तशा पद्धतीने त्याची जडणघडण, त्याचा विकास, त्याची वाढ होणं गरजेचं आहे. विद्यापीठांनी जो काय वेगवेगळ्या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे, विद्यापीठाची परीक्षा पद्धत आहे, विद्यापीठाचा अभ्यासक्रम आहे, विद्यापीठाचे वेगवेगळे
व्हिजन आहेत, विद्यापीठाची वेगवेगळे उद्दिष्टे आहेत, विद्यापीठाची ध्येय आहेत, ही अशा पद्धतीची विद्यार्थी कशा पद्धतीने राबवत आहे याचा विचार आजच्या तरुणांनी करणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर अंकुश ठेवता येतो, अन्यथा ठेवता येत नाही. विद्यार्थी इतका हरवत चाललेला आहे, इतका विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे की आता काय करावं, विद्यार्थ्याची मानसिकताच राहिलेली नाही. महाविद्यालयीन शिक्षण विद्यापीठ इतकं दर्जेदार, इतकं गुणवत्तायुक्त असताना सुद्धा विद्यार्थी त्याला विसर पडलेला आहे. महाविद्यालयामध्ये शिकवणारे प्राध्यापक क्वालिटीचे असतात, सेटनेट झालेले असतात, PhD झालेले असतात, MP झालेले असतात. त्यांना त्यांच्याकडून घेण्यासारखं आणि देण्यासारखं खूप काय असतं म्हणून, पण घेणारे पाहिजे, फक्त घेणारे पाहिजेत, मागणारे पाहिजेत, देणारे सुद्धा भरपूर आवश्यकता मुलांना. म्हणून विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर अंकुश ठेवा. महाविद्यालयात सुद्धा अंकुश असला पाहिजे. काय कुठला अंकुश राहिला मुलांना? महाविद्यालयामध्ये नियमितपणे रेग्युलरपणे जर विद्यार्थी जर येत असतील तर अंकुश राहतो मुलांना. अरे बापू, आज मी वर्गावर गेलेला नाही, मी आज तास घेतलेला नाही. विद्यार्थी काय म्हणतील, विद्यार्थी तक्रार करू शकतात प्राचार्याकडे, लेखी निवेदन देऊ शकतात, मोर्चा काढू शकतात, आंदोलन. अशा प्रकारचा धाक, अशा प्रकारची भीती कोणालाच राहिली नाही मुलांना. विद्यार्थ्याची प्राध्यापक राहिली नाही, प्राध्यापकाची विद्यार्थ्याला सुद्धा राहिलेली नाही. हे सगळं काही राम भरवशी काम सुरू आहे मुलांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तळमळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उच्च शिक्षण विचार त्यांनी अतिशय पोटतिडकीने मांडलेला आहे. किती विद्यार्थी हा विचार समजून घेतात, समजून घेऊन आपल्या जीवनाची यशोशिखर पादाक्रांत करू शकतात, पादाक्रांत करू शकतात. हा विचार या माध्यमातून फार महत्त्वाचा आहे. आणि निश्चितपणे हा पाठ विद्यार्थी समजून घेतील, गळी उतरतील, अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपण शेवटच्या घटकाकडे आपण वळत आहोत, तो समारोपाचा. भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते या पाठाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात उच्च शिक्षण विचार मांडलेले आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पाठ, हा विचार म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, खूप मूलभूत आहे. आणि या पाठाचा जर विद्यार्थ्यांनी विचार जर केला तर त्याच्या जीवनाला निश्चितपणे दिशा मिळू शकते. कारण आजच्या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदललेला आहे. पूर्णपणे बदलला. कारण उच्च शिक्षण, हायर एज्युकेशन इज अ क्वालिटी, हा विचार विद्यार्थ्यांनी पूर्णपणे विसरलेला आहे. म्हणून उच्च शिक्षण फार महत्त्वाचं आहे. तुमच्या जीवनाला एक महत्त्वाची दिशा देण्याचं काम उच्च शिक्षण करत असतं मुलांनो. आणि उच्च शिक्षण हे साध्यासुद्धा माणसाचं किंवा मुलाचं काम नाही. उच्च शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी अतिशय डोळकपणे, अतिशय सजगपणे पाहणं गरजेचं आहे. ज्या काही गोष्टी तुमच्या 10वी-12वी राहून गेलेल्या असतील, त्या गोष्टीला आकार आणि उकार देण्याचं काम फक्त उच्च शिक्षण करू शकतो. अशा प्रकारचा मूलभूत आणि महत्त्वाचा विचार यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च विषयक विचार मांडलेला आहे. आणि या विचाराचा निश्चितपणे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आणि या विचारांचा, ज्ञानाचा महाविद्यालयीन विद्यार्थी निश्चितपणे फायदा, उपयोग करून घेतील, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि धन्यवाद.